नमस्कार. साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकाच्या आंतरभारती अनुवाद सुविधा केंद्राचा आज वर्धापन दिन. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांचीही आज जयंती. आंतरभारती अनुवाद सुविधा केंद्राच्या या वर्धापन दिनानिमित्ताने आम्ही विशेष कार्यक्रम घेऊन येत आहोत. आपल्या या कार्यक्रमात आपल्यासोबत आहेत प्रसिद्ध कवयित्री, लेखिका आणि साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकाच्या अध्यक्षा नीरजा. त्याचबरोबर अनुवादक, कवी, लेखक गणेश विस्पुते आणि हो, आपल्या सोबत आहेत साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकाचे उपाध्यक्ष, प्रसिद्ध कवी, अभिनेते किशोर कदम उर्फ सौमित्र. हा कार्यक्रम सुरू होण्याच्या आधी आंतरभारती अनुवाद सुविधा केंद्राचे सचिव सुरेश कराळे आपलं मनोगत व्यक्त करतील. आंतरभारती अनुवाद सुविधा केंद्राच्या वतीने मी केंद्र सचिव सुरेश कराळे आपले सर्वांचे स्वागत करतो. 15 वर्षापूर्वी गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या जन्मदिनी आंतरभारती अनुवाद सुविधा केंद्राची स्थापना झाली. आंतरभारतीच्या विचारांचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी अनेक उपक्रम या केंद्राच्या वतीने आजवर राबविण्यात आले. साहित्यिक विंदा करंदीकर यांनी आपल्या ज्ञानपीठ पुरस्काराच्या रकमेतील काही रक्कम ठेव म्हणून स्मारक समितीकडे सुपूर्द केली होती. त्यातून दरवर्षी मराठीतील उत्कृष्ट अनुवादित पुस्तकाला बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार देण्यात येतो. केंद्राच्या वतीने मराठीतील काही महत्त्वाची पुस्तके अन्य भाषेत भाषांतरित करण्यात आली. कथानुवाद आणि कविता अनुवाद असे काही प्रकल्प सध्या सुरू आहेत. चांगल्या अनुवादाची सशक्त चळवळ निर्माण व्हावी यासाठी माय मावशी हे नियतकालिक केंद्रातर्फे चालवले जाते. त्याचा हिवाळा अंक डिजिटल स्वरूपात आजच प्रकाशित करण्यात आला. तो आपणा सर्वांपर्यंत पोहोचेलच. अनुवाद केंद्राच्या वर्धापन दिनानिमित्त कविता वाचनाचा हा छोटे कार्यक्रम आपल्या समोर सादर करीत आहोत, समर्पित करत आहोत. धन्यवाद सुरेश कराळे. तर आता आपण आपला कार्यक्रम सुरू करूया. प्राप्त परिस्थितीत ऑनलाईन पद्धतीने हा वर्धापन दिन आपण साजरा करतो. आपल्या सोबत जे कवी आहेत ते त्यांची आणि एक अनुवादित कविता आपल्या समोर सादर करतील. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांची जयंती आहे. निर्भयता आणि स्वातंत्र्य याचा मूल मंत्र त्यांनी आपल्या साहित्यातून दिलेला आहे. चित्तो जेता भोई शून्य ही त्यांची कविता जागतिक पातळीवर गाजली. अनेक भाषातून त्यांचं भाषांतर झालेलं आहे. यात कवितेचं भाषांतर मुग्धा कर्णिक यांनी केलेलं आहे. ही कविता मी आपल्यासमोर सादर करतो आणि या कार्यक्रमाला सुरुवात करतो. चित्तो जेथा भोय शून्य. चित्त जेथे भयशून्य आणि मस्तक असेल उन्नत, ज्ञान असेल मुक्त, किरकोळ सीमांच्या भिंती चिणून जग नसेल झालेले विदीर्ण खंडित, शब्द उमटतील सत्याच्या घनगर्भातून अन पूर्णत्वास पोहोचण्यासाठी, अथक श्रमांचे बाहू यत्नात राहतील सतत, विवेकाचा निवळशंक निर्झर नाही जाणार हरवून, प्राण हरपलेल्या सवयींच्या ओसाड खडतर वाळवंटात तूच नेशील पुढे पुढे बुद्धीला. हे पित्या, जाग येऊ माझ्या देशाला, स्वातंत्र्याच्या त्या स्वर्गात, स्वातंत्र्याच्या त्या स्वर्गात. आणि आता मी विनंती करतो प्रसिद्ध कवयित्री नीरजा यांना. नीरजा या केवळ स्त्रीवादी कवयित्री म्हणून प्रसिद्ध नाहीत, तर अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी ठाम भूमिका घेणाऱ्या साहित्यिक म्हणून त्यांची ओळख आहे. के सच्चिदानंद या मल्याळी कवींची कविता त्या सादर करतील. या कवितेचा अनुवाद त्यांनी स्वतःच केलेला आहे. तर नका म्हणू मला राधा ही कविता त्या सादर करतील आणि मग स्वतःची कविता सादर करतील. नीरजा. कवितेचं नाव आहे नका म्हणू मला राधा. नका म्हणू मला राधा, माझ्या पायाच्या घोट्यावर दिसता आहेत ज्या खुणा त्या नाहीत पैजणांच्या. माझ्या पायाच्या घोट्यावर दिसता आहेत ज्या खुणा त्या नाहीत पैजणांच्या. माथ्यावर पाण्याची घागर आणि खांद्यावर माझ्या घराचं ओझं घेऊन केलेल्या लांब लचक तहानलेल्या पायपिटीचे व्रण आहेत ते. माझे हात नाही रंगवलेले मेहंदीनं, माझे हात नाही रंगवलेले मेहंदीनं, ते रंगले आहेत खडतर कष्टाच्या रक्तानं. माझ्या गळ्यात नाहीत माळा फुलांच्या आणि मोत्यांच्या, आहेत काळ्या मण्यांचे पोत, आहेत काळ्या मण्यांची पोत गुलामीची खूण म्हणून घातलेली. माझ्या केसांना नाही आहे सुगंध,
माझ्या केसांना नाही येत सुगंध कदंबांच्या फुलांचा, तो तर आहे काळा कभिन्न ओसाड रस्ता माझ्या घामाचा आणि वैधव्याचा. माझ्या काळ्या जळक्या मांड्यांमध्ये नाही कसलीही इच्छा, माझ्या काळ्या जळक्या मांड्यांमध्ये नाही कसलीही इच्छा आहे, फक्त भूक. मला हवाय फक्त भाकरीचा तुकडा. नका म्हणू मला राधा, मी ती नाहीच. मी नाही सती किंवा सावित्री, मला नावच नाही कोणतं. आहे केवळ एक दगड, कालिंदीच्या पात्रातल्या दगडांपैकी एक. हजारो कृष्णांनी तुडवल्यानंतर स्वतःचा आकार हरवून बसलेला दगड. कलंकित कपडे आपटून आपटून सपाट झालेला धुण्याचा दगड. माझं हृदय आहे एक विझलेली चूल, कोणतीही बासरी नाही फुंकू शकणार त्यातल्या राखेतून प्रज्वलित होणाऱ्या अग्नीमध्ये. माझ्या आवाजात नाही कोकिळेचा मंजूळ स्वर, माझ्या गळ्यात आहे केवळ धगधगती चिता. ठणकते आहे ती दुःखानं, ठणकते आहे ती दुःखानं, माझ्या नशिबाला आणि माझ्या मुलांना शाप देऊन देऊन. माझे स्तन फुलं आहे स्मशानातली, माझे स्तन फुलं आहे स्मशानातली, आणि माझे डोळे कोरडे ठणठणीत वाळवंटासारखे. नका म्हणू मला राधा, नका म्हणू मला राधा, मी गाय आहे वेदनेनं भरून आलेली, तुमच्या नायकांना दूध पाजून पाजून सांगाडा झालेली. मी आहे हिरवगार पान तुडवलं गेलेलं हजारो युद्धांच्या टापाखाली. मी आहे हिरवगार पान तुडवलं गेलेलं हजारो युद्धांच्या टापांखाली. मी आहे भंग्याची मुलगी, तुमच्या इतिहासामधून जाणाऱ्या रस्त्यांवर कायम उभी असलेली झाडूवाली, तुमच्या मंदिरात उरलेली नृत्यकला. खाते आहे उरलेलं अन्न ही क्रांतीची रखेल, नाश पावत चाललेल्या सिंहासनावर चढत चाललेली बुरशी. हे भूमाते, हे भूमाते माझ्या आई, तू दिलीस मला अमर्याद ताकद. हे भूमाते माझ्या आई, तू दिलीस मला अमर्याद ताकद. सहाण्याची गरज नाही उघडायची तुझ्या मांड्यांची दारं, गरज नाही उघडायची तुझ्या मांड्यांची दारं, मला घेऊन जाण्यासाठी पुन्हा एकदा भविष्यातल्या अग्निदिव्याकडे. कोरडी झालेली माझी स्तनाग्र पुरेशी आहेत लावायला आग या अन्यायी अयोध्येला. पहा त्यांच्या मदुराईच्या भिंतीवर उमटलेला माझ्या तळव्याचा रक्ताळलेला ठसा. पहा त्यांच्या मदुराईच्या भिंतीवर उमटलेला माझ्या तळव्याचा रक्ताळलेला ठसा. त्यातून ओघळणारं रक्त आहे मला छळणाऱ्यांचं. जेव्हा तो ठसा उगवेल उद्या पूर्वेला, जेव्हा तो ठसा उगवेल उद्या पूर्वेला एकाकी सूर्यासारखा, तेव्हा संपली असेल माझी पहिली रात्र, संपली असेल माझी शेवटची रात्रही. तो असेल माझा पहिला दिवस, तो असेल माझा पहिला दिवस. दुसरी कविता आहे माझी स्वतःची, करोना काळात लिहिलेली कविता आहे. कुठल्या बिंदूवर कवितेचं नाव आहे. कुठंतरी शेवटच्या मजल्यावर अडकून पडले आहे मी, कुठंतरी शेवटच्या मजल्यावर अडकून पडले आहे मी. लिफ्ट बंद आहे आणि उतरण्यासाठीचे जिने गायब झाले अचानक. लिफ्ट बंद आहे आणि उतरण्यासाठीचे जिने गायब झालेत अचानक. मी घराच्या उंबरठ्याबाहेर येऊन शोधत राहते खाली जाणारा जिना, तर दिसते प्रचंड खोल पोकळी. मी घराच्या उंबरठ्याबाहेर येऊन शोधत राहते खाली जाणारा जिना, तर दिसते प्रचंड खोल पोकळी आणि गडद अंधार. मी परतते घरात, तिथं उजेड असेल केवळ माझ्यापुरता. मी परतते घरात, तिथं उजेड असेल केवळ माझ्यापुरता. मी शोधत राहते माणसांना, मी शोधत राहते त्यात माणसांना, तर दिसत नाही कोणीच आजूबाजूला. मी उभी राहते तासन तास आरशासमोर, सोबतीला आपण आहोत आपल्या याचा दिलासा वाटत राहतो आतल्या. सोबतीला आपण आहोत आपल्या याचा दिलासा वाटत राहतो आतल्या आत. मी काढते कपाटातले सगळे कपडे आणि लटकावून ठेवते हँगरना. मी काढते कपाटातले सगळे कपडे आणि लटकावून ठेवते हँगरला. एवढ्या स्त्रिया एकाच वेळी सोबत करतात माझी. पुस्तकाच्या कपाटातली माणसं
सांगत राहतात गोष्टी प्रेमाच्या, त्यागाच्या, कटकारस्थानांच्या आणि निरर्थकतेच्याही. मरण अटळ आहे तेव्हाच सांगितलं होतं मी तुला, असं हसत म्हणतो कामू आणि प्लेगची पानं फडफडत राहतो माझ्यासमोर. एक साथ कशी दूर करू शकते अनेक साथीदारांना, याच्या कहाण्या उलगडत जातो तो इतिहासातले दाखले देत. तेव्हा उमळून येतं आतून. लोक रडत राहतात भीषण व्हिडिओमधून, ऑडिओमधून. कोणत्या भाषात बोलत असतात ते सांगत राहतात माणसांची साथ सोडण्याचे आणि स्वतःला कायमचं एकटं करण्याचे फायदे. मृत्यूविषयीचं एकच वाक्य उच्चारत असतात पुन्हा पुन्हा आणि कोणालाच कळत नाही नेमकं काय बोलत आहेत ते. मृत्यूला कवटाळण्यासाठी कित्येकदा उभी राहिले होते मी आत्महत्येच्या टोकावर. सहज खेळायचे लपंडाव त्याच्याशी. मित्रच होता तो माझा तसा जुना जाणता. मग आज का आलाय तो असा वैऱ्यासारखा, एकटेपणाचं भयान गाणं गात? इमारतीच्या शेवटच्या मजल्यावर उभी आहे मी. वाटा अदृश्य झाल्यात अचानक कुठल्याही उतारावरून उतरण्याच्या. आणि मला कळत नाही कोणत्या बिंदूतून सुरू झालं होतं माझं आयुष्य आणि कुठल्या बिंदूवर संपणार आहे ते नेमकं. धन्यवाद निर्जा. सच्चा लेखक, शायर, ॲक्टिव्हिस्ट होना पडता है. खऱ्या साहित्यिकाला कार्यकर्ता व्हावं लागतं. लोकांची दुःख, लोकांच्या वेदना जर कळल्या नाही तर साहित्याला अर्थ उरत नाही, असं म्हणणं आहे प्रसिद्ध कवयित्री कात्यायनी यांचं. हिंदीतल्या अत्यंत महत्त्वाच्या बंडखोर अशा त्या कवयित्री आहेत. त्यांची एक कविता निर्जा यांनीच अनुवादित केली आहे, हॉकी खेळणाऱ्या मुली. ही कविता मी आपल्यासमोर वाचून दाखवतो. हॉकी खेळणाऱ्या मुली. आज शुक्रवार आहे आणि या छोट्याशा शहरातल्या या मुली खेळतायत हॉकी. मुली आनंदात आहेत. या क्षणी खेळतायत हॉकी आणि कसलंच भय नाही. बॉल बरोबर धावताना हातात स्टिक घेऊन त्या तरंगतायत त्या हिरवळीवर. चुलीच्या आगीपासून, मुसळाच्या घावापासून पळत पळत खूप दूर आल्या आहेत त्या. तिकडे वाट पाहतायत. त्यांना पाहायला आलेले वरपक्षाचे लोक. तिकडे आई वाट पाहते आहे बसून केव्हाची, की मुली आल्या की सांगावी त्यांना गोष्ट संतोषी मातेची आणि तोडावं त्यांचं व्रत. ऑफिसमधून आलेले वडील वाट पाहतायत तिकडे भजी आणि चहाची. तिकडे भाऊ वळून वळून परत आहेत नाक्यावरून, जिथं उभे आहेत गल्लीतले गुंड नेहमीप्रमाणे. आणि इकडे मुली ज्या हॉकी खेळतायत. मुली मारतायत पेनल्टी कॉर्नर, मुली देत आहेत पास, गोल गोल ओरडतायत मुली. धावतायत मैदानाच्या मधोमध, कोसळतात एकमेकींवर, घेतात एकमेकींचे मुके आणि हसतायत. मुली फाऊल खेळतायत. मुलींना इशारा केला जातो आहे आणि त्या मात्र हसतायत, कारण हे काही आयुष्य नाही हे माहीत असल्यानं निश्चिंत आहेत मुली. हसतायत रेफरीच्या इशाऱ्यावर. मुली पावसानं ओल्या झालेल्या गवतावर पसरताहेत आणि पडताहेत आणि उठताहेत. त्या लहरताहेत, त्या चमकताहेत आणि मैदानाच्या वेगवेगळ्या कोपऱ्यावर पुन्हा पुन्हा भरभरून उसळताहेत लाटेसारख्या. त्या किंचाळताहेत, शिट्या मारताहेत आणि न थांबता धावताहेत या टोकाकडून त्या टोकाकडे. चमकताहेत त्यांच्या भरलेल्या पोटऱ्या नृत्याच्या लयबद्ध गतीबरोबर. आणि मुली मात्र निर्द्वंद्व निश्चिंत आहेत. त्या विचारही करत नाहीत की माप ओलांडण्याच्या वेळी सासू काय म्हणेल. खेळत राहतात मुली अशाच आणि आम्ही पाहत असतो त्यांना. पण शेवटी संध्याकाळ होणारच. रेफरी वाजवणार शिट्ट्या आणि स्टिक हातात घेऊन एका भीषण दंगलीला अंगावर घेण्याची तयारी करत मुली परतणार घराकडे.
जर नाही झालं असं काही तर काळ थांबेल. इंद्र, मारुत, वरुण साऱ्या साऱ्या देवदेवतांचा कोप होईल. वज्राघात होईल, चक्री वादळ येईल. घरी बसलेले पाहायला आलेले वरपक्षाचे लोक पाय आपटून निघून जातील. बाबा शिरतील मैदानात गर्जना करीत. भाऊ धावत येऊन झिंजा पकडून घेऊन जाईल ओढत. आई शिव्या शाप देत राहील. असली कुलक्षणी पोर कशाला जन्माला घातली. बाबा चिडून म्हणतील, तूच बिघडवलीस तिला. घर मग एका विलक्षण काळोखात बुडून जाईल. सगळे झोपतील. मुली मग पाहत राहतील एकटक उताण्या झोपून खाटेवर अंधारात, ऐकत आईचे दीर्घ श्वास. वाट पाहत तिची, किती येईल लगेच आणि फिरवेल हात डोक्यावरून. मुली गाढ झोपतील आणि स्वप्नात धावत धावत बॉलच्या मागे हातात टिक धरून पोचतील त्या पृथ्वीच्या टोकावर आणि गोल गोल ओरडत एकमेकींचे मुखे घेत लपेटून एकमेकींना पडतील जमिनीवर. आणि आता मी आमंत्रित करतो गणेश विस्पुते यांना. आंतरभारती अनुवाद सुविधा केंद्राचे ते कार्याध्यक्ष आहेत आणि केंद्रातर्फे प्रकाशित होणाऱ्या माय मावशी या षणमासिकाचे ते संपादक सुद्धा आहेत. साहित्य आणि कला या प्रांतातील त्यांची मुसाफिरी अनोखी आहे. गणेश विस्पुते. विहाग वैभव या तरुण हिंदी भाषिक कवीची एक कविता वाचून दाखवतोय. प्रचलित परिभाषाओं के बाहर महामारी. सभ्यता के दक्षिण में चारों दिशाओं से जिस रात धूं धूं धुआं उठा और देखते ही देखते मनुष्य से मवेशी तक सब के सब राख में बदल गए. कहते हैं जसोदा चाची तब 8 महीने पेट से थी. ये रहस्य उस अजन्मे के साथ गया कि घृणा की आग से उठते धुएं से दम घुटने लगे तो करुणा का गर्भ हमें कब तक जिंदा रख सकता है. निरपथ हरिजन का पूरा गांव सिर्फ इसलिए जला दिया जाता है कि उन्होंने अपने मनुष्य होने के पक्ष में गवाही दी थी. यदि आपके गणित और समाजशास्त्र को जाति का गेहूं न डसा हो तो सोचकर बताइए कि पिछली सदी की कोयलारी में कोयला खोदते खदान में दफन होकर आपकी आग का ईंधन हो गए लोग कौन हैं? बताइए तो जरा. वे लोग कौन हैं जो भरी जवानी में दिहाड़ी करने सूरत, बंबई, कलकत्ता और गुजरात गए, जिन्होंने आपके शहर की चिमनियों और मिलों को बंद होने नहीं दिया और जो दुर्दिन में अपने घर लौटते हुए सरकारी निर्देशों से मारे गए. क्या आप बता सकते हैं? जमींदार के भय की बेगारी करती हुई हड्डियों की हवस के अंधेरे गोदामों तले कितनी अवर्ण स्त्रियों के लिए बलात्कार दिनचर्या में शामिल कर दिया गया. क्या आप बता सकते हैं कि कितने भूइधर धोबी के पीठों पर ब्याज के कोड़ों के निशान कभी नहीं धुले. खदानों में, मिलों में, मशीनों में समा गए लोग. खदानों में, मिलों में, मशीनों में समा गए लोग कौन थे, कहाँ से आए थे? आपने कभी सोचा कि वे किस महामारी के शिकार हुए? यदि आपने भाषा पर डाका नहीं डाला होता तो वे बोलते कि जाति वह भीषण महामारी है जो न गला पकड़ती है, न सांस जकड़ती है, न फेफड़ों को रोक देती है काम पर जाने से. वह आदमी के गुप्तांग में पेचकस घुसेड़ देती है. वह औरत के यौनांग में पत्थर घुसेड़ देती है. यदि आपका इतिहास चांदी के चम्मच से घृणा का खीर खाकर नहीं जवान हुआ है
तो आप सोच पाएंगे कि जाति की महामारी से मारे गए लोगों की तुलना में जैविक महामारी में मारे गए लोगों की संख्या कुछ नहीं है. धन्यवाद गणेश. कोरोनाच्या महामारीने देशात विदारक चित्र आहे. रुग्णांनी भरलेली इस्पितळं, मृत्यू, क्वारंटाईन, सगळं विदारक चित्र. आणि दुसरीकडे रक्तबंबाळ पायांनी रस्त्यावर चालणारी माणसं, सर्वसामान्य मजूर आहेत. ते जगभरात सगळे मजूर रस्त्यावर आहेत. मजुरांचं दुःख हे सर्व दूर सारखंच असतं. मित्र, आता आपण बोलूया किशोर कदम उर्फ सौमित्र यांना. त्यांचा बाऊल हा काव्यसंग्रह गाजतो आहे. अभिनेते म्हणून तर त्यांनी आपला ठसा उमटवलाच आहे. मी आमंत्रित करतो किशोर कदम यांना. नमस्कार, मी किशोर कदम सौमित्र. इराणमध्ये जन्मलेल्या साबिर हाका या कवीच्या काही कवितांचे तुकडे मी आज तुमच्या समोर वाचणार आहे. साबिर हाका हा बांधकाम मजूर आहे. कविता लिहितो. 1. तुम्ही कधी तुती पाहिली? तुतीची फळं? तुम्ही कधी तुती पाहिली? तुतीची फळं झाडावरून गळून पडताना? जिथे कुठे पडतात ना ती, तिथे एक लाल भडक डाग उमटतो. गळून पडण्या इतकं भयानक काही नसतं. मी पाहिलेत बांधकामावरचे मजूर इमारतीवरून खाली पडताना, तुतीची फळं होताना. दुसरा तुकडा. आयुष्यभर मी विश्वास ठेवला की खोटं बोलणं पाप असतं, दुसऱ्यांना त्रास देणं चुकीचं असतं. आयुष्यभर मी विश्वास ठेवलाय की मृत्यू म्हणजे दुसऱ्या जीवनाची सुरुवात. तरीही मला मरणाची खूप भीती वाटते. तरीही मला मरायची खूप भीती वाटते. दुसऱ्या जगात कामगार म्हणूनच जगायला लागण्याची. दुसऱ्या जगात कामगार म्हणूनच जगायला लागायची. दुसऱ्या जगात कामगार म्हणूनच जगायला लागायची. मित्र हो, निराशाजनक वातावरण आहे. परिस्थिती बिकट आहे. पण हा अंधकार दूर होऊन नवीन पहाट येणारच. निराश व्हायचं नाही, काम करत राहायचं. आंतरभारतीय अनुवाद सुविधा केंद्राच्या वर्धापन दिनाचा हा अनोखा कार्यक्रम आपण पाहिलात. आपला प्रतिसाद आम्हाला अपेक्षित आहे. आपण सारेच लॉकडाऊनमध्ये आहोत, पण तरीही अनोख्या पद्धतीने हा वर्धापन दिन आपण साजरा केला. आणि या कार्यक्रमाच्या शेवटाकडे जाताना रवींद्रनाथ टागोर यांचीच एक कविता, एक गाणं आपल्यासमोर सादर करते आमची तरुण मैत्रीण सजल. मोमो चित्ते नीती नृत्ये के जे नाचे ताता थुई थुई ताता थुई थुई या प्रबळ आशावादासह इथेच थांबतो. धन्यवाद. सजल. मोमो चित्ते नीती नृत्ये के जे नाचे ताता थुई थुई ताता थुई थुई ताता थुई थुई. तारी शोंगी की मृदंगी शादाबाजी ताता थुई थुई ताता थुई थुई ताता थुई थुई. मोमो चित्ते नीती नृत्ये के जे नाचे ताता थुई थुई ताता थुई थुई ताता थुई थुई. হাসি কান্না হীরা পান্না দোলে ভালে কাপে ছন্দে ভালো মন্দ তালে তালে. হাসি কান্না হীরা পান্না দোলে ভালে কাপে ছন্দে ভালো মন্দ তালে তালে. নাচে জন্ম নাচে মৃত্যু পাছে পাছে তাতা থুই থুই তাতা থুই থুই তাতা থুই থুই. কি আনন্দ কি আনন্দ কি আনন্দ দিবারাত্রি নাচে মুক্তি নাচে বন্ধু শীতরঙ্গে ছুটি রঙ্গে পাছে পাছে
ताता थुई थुई ताता थुई थुई मम चित्ते नीतिनृत्ते केजिनाचि ताता थुई थुई ताता थुई थुई ताता थुई थुई